मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार. खमंग मेजवानी या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी सुषमा पोद्दार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत सात्विक सोसायटी सेक्टर 9 नवीन पनवेल येथे. मैत्रिणींनो, कसं आहे ना, श्रावण महिना सुरू झाला की मग अगदी सणांची सगळी रेलचेल सुरू होते. श्रावण काय, भाद्रपद काय, अश्विन काय, अनेक सण येतात आणि त्यानिमित्त देवाला नैवेद्य केला जातो. नैवेद्याच्या ताटात पण वेगवेगळे पदार्थ आपल्याला हवे असतात. व गणपती बाप्पाला मोदक आवडतात म्हणून मोदक तर घरोघरी केले जातातच. पण काही वेळेला असा प्रश्न पडतो की नेमकं वेगळ्या चवीचा असा पदार्थ कुठल्या नैवेद्याच्या ताटात हवा. तर त्याचसाठी आम्ही आलेलो आहोत तनुजाच्या घरी आणि आपल्यासोबत आहे तनुजा नायर आणि ती आपल्याला एक वेगळा पदार्थ की जो नैवेद्याच्या ताटामध्ये आपल्याला सगळ्यांना करायला आवडेल असा पदार्थ ती आपल्याला शिकवणार आहे. नमस्कार तनुजा. नमस्कार. स्वागत खमंग मेजवानीमध्ये. धन्यवाद. आज कुठला पदार्थ करून दाखवू? आज मी पदार्थ जो करून दाखवणार आहे तो एका केळ्याचा प्रकार आहे आणि ही जी केळी आहे ती केरळमध्ये पिकली जातात. अच्छा, म्हणजे केरळमध्ये उत्पादन होतं त्याचं. तर ह्या केळ्यांना मग आपल्या इथे मिळतात का केळी? हो हो, केरळी दुकानांमध्ये मिळतात. अच्छा, म्हणजे केरळी शॉप मध्ये आपल्याला मिळू शकतात. ते काय म्हणतात ह्याला? काहीतरी वेगळं येतक्या म्हणतात. येतक्या. अरे वा. तर त्या केळ्यांची ऍक्च्युली येतक्या अप्पम किंवा येतक्या पळंपुरी असं म्हटलं जातं. येतक्या पळंपुरी किंवा येतक्या अप्पम असं म्हटलं. पळम म्हणजे काय? बनाना. अच्छा, ओके. येतक्या पळम म्हणजे बनाना. तर मी माझ्याकडे आता ती येतक्याची केळी आहे. अच्छा, त्याची भजी. अच्छा, त्याची भजी म्हणजे भजीचा एक वेगळा प्रकार. म्हणजे कसं नैवेद्याचं ताट असं सगळं परिपूर्ण असं भरलेलं असतं. म्हणजे भाताची मूद असते, डावीकडे म्हणजे थोडंसं पुरण असतं, रव्याची खीर असते, पापड असतात आणि भजी वगैरे पण लागतं. सागर संगीत ताट संगीत सगळं ताट भरलेलं असलं की छान वाटतं. तर इकडे महाराष्ट्रामध्ये म्हणजे बहुतेक करून आता बटाट्याची भजी म्हणा किंवा घोसाळ्याची भजी, कारण कांदा लसूण चालत नाही नैवेद्याला म्हणून मग अशी केली जाते. तर मग हा एक वेगळा प्रकार आहे. आणि महत्वाचं म्हणजे ही चांगली पिकलेली केळी आहे. येतक्या पळम हे जे चांगली पिकलेली आहे म्हणजे पिकलेली म्हणजे आपला पदार्थ हा गोड आहे. याच्यामध्ये वेगळा गुळ किंवा साखर टाकायची अजिबात गरज नाही, कारण ऑलरेडी केळी एवढी पिकलेली एवढी चांगली पिकलेली असतील तरच त्याची भजी उत्कृष्ट होते. अच्छा, म्हणजे हे लक्षात ठेवायचंय की ती केळी चांगली पिकलेली हवी, चांगली पिकलेली हवी. असं नाही की तुम्ही त्या दुकानामध्ये जाऊन ती पिकलेलीच आणायची, थोडीशी कच्ची आणली तरी घरात ठेवून ती पिकवतात. म्हणजे आपल्याला एक चांगली पिकली की मग आपण भजी करू शकतो. आणि बऱ्याचदा माझ्या घरात काय होतं, अशी कधी आणली ना तर मग आमचं कधीतरी लक्षात म्हणजे नाही खाल्लं जात, दुसरीच काहीतरी ऍपल किंवा काहीतरी दुसरी फळं खाल्ली जातात. मग ती केळी 2-3 अशीच राहतात, कधी कधी 2च राहतात. तर मग अशी राहिली की मग मी काय करते, जाऊ दे कोणालाच नको, पिकू देत. मग त्याची सरळ भजी काढायची, मग सगळ्या आवडीने खातात. बरोबर. आणि माझ्या लेकाला तर खूप आवडते, माझ्या नवऱ्याला पण खूप आवडते. अच्छा, बरं. साहित्य काय काय घेतलं? साहित्य म्हणजे आता आपण येतक्या पळम म्हणजे ती केळी घेतलेलीच आहे, तांदूळाचं पीठ आहे, नंतर हे चण्याचं पीठ, सोडा आहे, पाणी आहे, तेल आहे तळण्यासाठी. बरं, म्हणजे याच्यासाठी पण खोबरेल तेल घेतलंय? हो, खोबरेल तेल म्हणजे तो पण तिकडचाच हा पदार्थ आहे ना, केरळी पदार्थ. त्या तेलामध्येच त्याची टेस्ट, रुची जी त्याच्यातच माहिती पडायची. आपण आता गॅस पेटवूया. हे वेगळंच भांड दिसतं ना. ही भांडी ना, ही भांडी ह्याला AMC ची भांडी म्हणतात. झालं आता मला बरेच म्हणजे जवळजवळ किती
6-7 महिने होऊन गेले मी खरेदी केली. छान भांडी आहे, कॉस्टली आहे पण चांगली भांडी. पण म्हणजे हेल्थ साठी एकदम बेस्ट भांडी आहे. म्हणजे हे नसेल तर आपण कढई घ्यायची. हा, कढई आपलं कॉमनली आपण सगळं कढईतच करतो. पण ह्याच्यामध्ये ह्या भांड्यामध्ये तळण्यासाठी हे आतमध्ये असं आहे. ह्याचा आपण फुलांची परडी कशी त्याच्यासाठी पण वापर करू शकतो. आणि तेल ह्या भांड्यामध्ये घालणार आपण. आणि त्याच्यानंतर तेल चांगलं तापलं की मग हे टाकणार भांड त्याच्यात आणि त्या तेलामध्ये हे वरून त्याच्यामध्ये भजी टाकून तळणार. अच्छा, समजलं. आता मी तेल घालते. मॅक्सिमम तेल घालायचंय बरं का, तरच ते डीप पण बुडलं. हा, ते भांड्यात बुडून ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. आता हे आपलं तेल मी ह्याच्यामध्ये टाकलं. आता हे चांगलं तेल गरम व्हायचं असेल आपल्याला कसं कळेल, तर आता हे झाकण आहे, ह्या भांड्यांचं हे झाकण आहे, ह्याच्यावर इंडिकेटर दिलेलं आहे. हे बघितलं, तेलाच्या भांड्यावरती झाकण ठेवायचं. हा, पण ते किती वेळ ठेवायचं ते सांगते तुला मी पुढे. 60, 70, 80, 90, 98. ओके. आता हा रेड जो इंडिकेटर दिसतोय तुला, हा रेड इंडिकेटर 60च्या वरती आला की हे झाकण आपण काढायचं. याचा अर्थ आपलं भांड हीट झालेलं आहे, प्रीहीट झालेलं आहे. आणि मग आपण तळायला मोकळे. समजलं ना. ही एमसीची भांडी आहेत. ही असं आपण तळताना कधीही कढईवरती तेल टाकलंय आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं असं कधीच झालेलं नाही. पण ह्या भांड्यांमध्ये हे होऊ शकतं. आणि ही भांडी खरंच म्हणजे इतकी ग्रेट भांडी आहेत ना की मी जेव्हा घेतली 7-8 महिन्यापूर्वी आणि वापरायला लागले तेव्हा मला अंदाज आला की खरंच हेल्थ वाईज ही भांडी अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणजे जर कोणाला हवी असतील ना तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मी ही भांडी तुम्हाला मिळवून देईल. इतकी सुंदर भांडी आहे. म्हणजे मला आता माझी बाकीची भांडी अल्युमिनियमची वगैरे नकोशी वाटतात, बघूच नाही असं वाटतं त्यांच्याकडे. असं अडचण वाटते. मी तर बरीचशी भांडी ती डिस्पोजच केली. मग हीच भांडी छान वाटतात एकदम वापरायला. सगळं आणि छान भाज्या बिज्या टेस्ट एकदम. म्हणजे अशी खाली भाजी लागली ना तरी आपल्याकडे कशा नॉर्मल आपल्या भांड्यामध्ये भाजी खाली लागली की तो जळलेला वास वर येतो. ह्याच्यामध्ये ते होत नाही. हा वास आहेत ना, जाड आहे ती खालच्या खालचीच, ते जो जळलेला भाग तो खाली तसाच राहतो. तुला खाताना असं जाणवणारच नाही की तुझी भाजी जळली होती. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये हे लास्ट 98 पर्यंत आले की तुझी भाजी रेडी झाली. पण त्याच्यासाठी 60 पर्यंत प्री गॅसची बचत होते. आणि फूड पण विदाऊट ऑइल विदाऊट वॉटर आपण चांगलं हेल्दी फूड खातो. आणि ह्याच्यामध्ये प्रीहीट झालं ना 60 पर्यंत की मग झाकण काढून टाकायचं आता तळण्यासाठी. पण जेव्हा तू भाजी घालशील ना तेव्हा हे झाकण 98 पर्यंत प्रीहीट म्हणजे 98 पर्यंत हा इंडिकेटर गेला पाहिजे. त्याच्यासाठी गॅस बारीक ठेवायचा एकदम. बारीक गॅसवरती 98 पर्यंत भाजी रेडी होते. खूप छान. हे बघा आता आपला कितीवर आला, 60 झाला इंडिकेटर. ओके. आता आपण प्रीहीट झालेले आहे. आता बघितलंस. आता हे झाकण आपण काढलं. आता ही जे आपल्याला ह्याच्यात तळायचे टाकले. अच्छा. गॅस एकदम बारीक आहे आपला. ओके. आता पटापट 2 मिनिटात हे मिक्सिंग करायचं. ओके. हे घेतलं चण्याचं पीठ. किती घ्यायचं आपल्याला जितकी आपली केळी असतील ना. हे प्रमाण आहे का चण्याचं पीठ आणि तांदूळाचं पीठ? असं काही नाही, अंदाजे घ्यायचं. कोणाला चण्याचं पिठात जास्त आवडतं हवं तर चण्याचं पीठ कमी घ्यायचं. थोडंसं काढते बरं का बाहेर. तांदूळाचं पीठ घेतलं म्हणजे ते समप्रमाण अंदाजे तसंच. हा घातला आपण सोडा. थोडा सोडा पाहिजे. मीठ घालतोय. ओके. हे आता चांगलं मिक्स झालेलं आहे आपलं. काही ठिकाणी मैदा सुद्धा घेतात ना. हो, मैदा वापरला जातो. मैदा वापरला जातो. पण आपण आता कसं थोडं हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे आपण मैद्याला अवॉइड करतो. मैदा वापरून देखील केली जाते, करू शकतो. जसं पुरणपोळी कशी आपण गव्हाच्या पिठासाठी गव्हाच्या पिठात पण बनवतो की नाही. आता पाणी ऍड करते मी. आता हे आपलं फेटून झालेलं आहे. म्हणजे फेटल्यामुळे काय होतं ते गुठळ्या राहणार नाही. चण्याच्या पिठाला येतात ना गुठळ्या.
एवढं काय नाही म्हणजे ठीक आहे. आता केळी कापून घेते मी. ते डीप करायचे आपल्याला ह्याच्यात आणि सोडायचे. ही बघ कशी किती पिकली आहेत बघितलीस? छान होती बघ एकदम छान. ही आता अशी कच्ची खायला जाम टेस्टी आहे ना, म्हणजे एकदम गोड मस्त. आणि आपल्याकडची जी केळी आहे ती अशी मऊ पडतात, पण ह्या केळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे पिकली तरी देखील ती तशीच राहते, हे मऊ होत नाही. ती अशी बुळबुळीत होत नाहीत, आपली अशी लिबलिबीत होतात नुसती. आपण कुठे कॅरी पण नाही मग ती करू शकतो, पण ह्यांचं तसं नाही, ही कॅरी करू शकत आपण. कडक राहतात, आवडीने खातात ती लोक. हा तिकडे डायबिटीस पेशंट तर ही केळी कच्ची बॉईल करतात आणि खातात. अच्छा. म्हणजे माझ्या सासऱ्यांना आहे ना असंच माझ्या सासूबाई द्यायच्या. ही कच्ची केळी हा बॉईल करायची, एवढे पिकून नाही द्यायचे, अगदी थोडस लाईट पिकलेली, म्हणजे जास्त राईप झालेली नाही देणार त्या. काय करायच्या, अशा हा बॉईल करायचे ते, आणि त्याच्याबरोबर एग व्हाईट, 2 एग व्हाईट आणि इथे हा बॉईल केलेली केळी. आता बघू याच्यात आपण बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ. आता हे बघा, ह्या केळ्याचे आहेत ना, एका केळ्याचे 4 भाग केलेले, म्हणजे त्याचा जाडेपणा बघ, हा एवढा जाडेपणा आहे त्याला. आपल्याकडची केळी कशी आपण त्याचं एकदम पातळ काप करून भज बनवतो आहे की नाही, पण ह्याच्यामध्ये तसं नाही. ही केळी एकदम जाडी आहे आणि त्याचे जाडेच भाग झाले. एका केळ्याचे एवढे भाग 4 भाग झाल्यानंतर एवढा जाडेपणा राहिलेला आहे. आणि आपण तो आपल्याकडच्या केळ्यासारखं पातळ काप करत नाहीये. ओके. आता मी ह्याच्यात डीप करते आणि सोडणार. आता मी सोडते ह्याच्यामध्ये भजी. ओके, गॅस बारीक करते, खूप तापलेलं आहे तेल आपलं. किती वेळ लागेल आता करायला? हे आता 5 मिनिटात होते. अच्छा, चांगली हे झालेली आहे. दोन्ही बाजूनी छान खरपूस करून घ्यायची. जराशी ती वर येऊ दे, म्हणजे ती व्यवस्थित. आम्ही छान भजी तळायला ठेवलेली आहेत. ती तळून होईपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. मसाल्यांची दुनिया आहे अद्भुत सारी. संदीप मसाल्यांची डिश आहे लय भारी. ती कुशल गृहिणी थाली. ओटे स्पेशल मसाल्यांची आहे किमया न्यारी. ओटे 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 मसाले. विसरणी जा मसाले आता फक्त कोटे वडा. कुशल गृहिणीची एकच पसंत फक्त कोटे आणा. ओटे 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 मसाले. स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही. सुपर मिक्स मसाला, स्पेशल गरम मसाला, तयार चिकन मसाला, तयार मटन मसाला. स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले, पनवेल. काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी.
To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर खमंग मेजवानीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपली ही केळ्याची भजी झालेली आहे. हो झालेली आहे. काढू केळीच्या पानावरच काढते मी मस्तपैकी. हे सगळं आपलं नारळाच्या तेलात आहे. खोबरेल तेल आहे. भजी निघाली. ही झाली आपली वाळक्की अप्पम भजी किंवा येतापळम भजी. येतापळम केळ्याची भजी. आता तू ह्याची टेस्ट करायची. खरं गरम आहे तेलातून काढलेली. किंवा ही झाली आपली वाळक्की अप्पम भजी किंवा येतापळम पुरी तयार. मेजवानी मेजवानी मेजवानी. मेजवानी खमंग मेजवानी. चल आता तुला ही रेडी झालेली भजी खायला देते. त्याची चव बघ. वाळक्की अप्पम भजी. वाळक्की अप्पम आणि दुसरं काय नाव? येतक्की अप्पम, वाळक्की अप्पम, पळंबोरी, काहीही म्हणू शकतो आपण. केळ्याचा. तर मी काय म्हणते की कधीही आम्ही तुमच्याकडे आलो आणि तो एपिसोड केला आणि गाणं म्हटलं नाही असं होत नाही. तर आता हे मी खाते तोपर्यंत एखादं गाणं म्हणणार. पण म्हणजे कुठलंही चालेल. हे मला माहितीये तुला गाणं म्हणायला खूप आवडतं. आवड आहे माझी ती. दॅट इज माय पॅशन. ओके नक्कीच म्हणेल. म्हणायचं कारण आता गणपती येत आहेत बरोबर. आपल्या गणपतीच्या निमित्ताने मी गणपतीचंच गाणं म्हणते. चालेल. आता जवळच आलेत गणपती. चालेल मी गणपतीचं गाणं म्हणते. तोपर्यंत मी ही भजी संपवते. नक्कीच नक्कीच. आवडीने खा. कशी झाले ते पण खा. मस्त. थँक्यू. गणपतीचं गजानना तू गणराया गाणं गाते. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. मंगलमूर्ती तू गणनायक आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. सिंदूर चर्चित धवळे अंग चंदन ओटी खुलवी रंग. बघता मानस होते दंग होते दंग. जीव जडला चरणी तुझिया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गौरी तनया भालचंद्र देवा कृपेचा तू समुद्र. वरद्य विनायक करुणागारा करुणागारा. अवघी विघ्ने निसी विलया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. गाणं जितकं सुंदर झालं ना तितकीच सुंदर भजी पण झाली. मस्त गोडपणा आलाय ना. छान. तर मैत्रिणींनो अशाच काही छान छान रेसिपी तुमच्याकडे असतील
तर आम्हाला कळवायला विसरू नका. त्यासाठी तुम्हाला आमचा पत्ता लागेल तो लिहून द्या. खमंग मेजवानी @gmail.com वर, facebook.com/खमंग मेजवानी किंवा youtube.com/UNB सुमंत. आमचे फोन नंबर लक्षात ठेवा 9869009449 किंवा 02227459449. तनुजा, तू हा भजीचा प्रकार म्हणजे तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर येतं की अप्पम, हा शिकवलास. खूप छान वाटला. चव पण अगदी अप्रतिम त्याची होतीच. पण मला ना उणीव भासली ग चहाची. हो म्हणजे भजी असली ना की कसं भजी बरोबर चहा पण हवा. चहा आणि असं पावसाळ्याचं वातावरण असेल, अशी गरमागरम भजी असेल तर चहा नक्कीच नक्कीच. आणि त्या चहासाठी मसाला पण हवा. बरोबर. मग ती उणीव भरून काढण्याकरता मी देते पोटे चहा मसाला. वाव, वंडरफुल. थँक्यू सो मच. डबल थँक्स. खमंग मेजवानीचा कॅमेरा आज आला माझ्या घरात. सुषमाने दिला त्यानिमित्ताने चहाचा मसाला. संजीवरावांचं नाव घेते. हा मसाला घ्यायला मी लाजू कशाला. अरे वा, ठीक आहे, बरोबर, मस्त. म्हणजे तनुजा अगदी न सांगता उखाणा घेतलास. म्हणजे खरं तर ही जादू पोटे मसाले मस्त उखाणा दिला. तर मैत्रिणींनो, अशा छान छान रेसिपीज आणि नवीन मैत्रिणीला सोबत घेऊन आपण भेटूया खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.